हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित संख्येचा चढता उतरता क्रम शिकणार आहोत। काय शिकणार आहोत आपण? संख्येचा चढता उतरता क्रम शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण संख्येचा लहान मोठेपणा शिकलेलो आहोत, बरोबर? म्हणजे तुम्हाला लहान आणि मोठी संख्या ओळखता येते ना सर्वांना? संख्येचा लहान मोठेपणा ओळखता येत असेल तर आपण संख्या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावू शकतो। आपण संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावू शकतो। आता चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजे काय बघा। आता चढता क्रम म्हणजे काय तर लहान संख्यांपासून मोठ्या संख्येपर्यंत लावलेला संख्येचा क्रम म्हणजे चढता क्रम, बरोबर? चढता क्रम म्हणजे काय? लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत लावलेला संख्येचा क्रम म्हणजे चढता क्रम। आणि उतरता क्रम म्हणजे काय? तर उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत लावलेला संख्येचा क्रम, त्याला उतरता क्रम म्हणतात। आता चढता आणि उतरता क्रम तुम्हाला समजलंय का? तर विद्यार्थ्यांनो, आता आपण काय करूया तर एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण काय करूया, चढता क्रम सर्वप्रथम समजून घेऊया। आता बघा, या ठिकाणी मी काही संख्या लिहितो। तर आता बघा, या ठिकाणी मी 3 संख्या लिहिलेल्या आहे। आता यापूर्वी आपण संख्येचा लहान मोठेपणा शिकलेलो आहोत। आता या ज्या संख्या दिलेल्या आहेत, या संख्यांमध्ये लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती आणि सर्वात मोठी संख्या कोणती, हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला सर्वांना ओळखता येतं। आता या ठिकाणी बघा, संख्या कुठल्या कुठल्या दिलेल्या आहे? 27, 24 आणि 38। कोणत्या संख्या दिल्या? 27, 24 आणि 38। आता आपल्याला काय करायचंय, या ज्या 3 संख्या दिलेल्या आहेत, बरोबर, तर या 3 संख्यांमधली सर्वात लहान संख्या शोधायची आहे। मग आता या 3 संख्यांमधली सर्वात लहान संख्या कोणती आहे तर बघा, 24 ही सर्वात लहान संख्या आहे। या ठिकाणी आपण 24 वरती काट मारू आणि या ठिकाणी बघा, बघा आपण या ठिकाणी 24 वरती काट मारलेली आहे आणि 24 आपल्याला इथं लिहायचा आहे। आता 24 आपण इथं लिहिली म्हणजेच काय, या 3 संख्यांमधली 24 ही सर्वात लहान संख्या आहे। आता त्यानंतर आपल्याकडे 2 संख्या शिल्लक राहतात, 27 आणि 38। आता 27 आणि 38 मधली लहान संख्या कोणती आहे? 27। तर आपण या ठिकाणी 27 ही संख्या लिहायची आहे आणि 27 वरती आपल्याला काट मारायची आहे। आता 27 वरती 24 व 27 या 2 संख्या गेल्यात, खाली एकच संख्या राहिली, ती आपल्याला 27च्या पुढे या ठिकाणी लिहून घ्यायची आहे। आता आपण हा जो क्रम लावलेला आहे, हा कुठला क्रम आहे तर हा चढता क्रम आहे। तर बघा, चढता क्रम लावताना सर्वात पहिली आपण दिलेल्या संख्यांमधली सर्वात लहान संख्या घेतलेली आहे, त्यानंतर त्या संख्येपेक्षा मोठी पण दिलेल्या इतर संख्येपेक्षा लहान म्हणजे 27 ही संख्या आपण घेतलेली आहे आणि शेवटी आपण सर्वात मोठी संख्या घेतलेली आहे, तो 24, 27 आणि 38 दिलेल्या संख्येचा काय आहे? चढता क्रम आहे। आता हा चढता क्रम समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी मी काय केलंय, चित्र काढलंय। कशाचं चित्र काढलंय? पायऱ्यांचं चित्र काढलेलं आहे। आता इथे एकूण किती पायऱ्या आहे? 1, 2, 3 आणि आपल्याकडे संख्या किती आहेत तर 3 संख्या आहेत। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, या 3 संख्यांमधली सगळ्यात लहान संख्या आपल्याला इथं लिहायची, ती कोणती आहे तर ती आहे 24, बरोबर? त्यानंतर 24 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 27। आता 24 पेक्षा 27 ही पण संख्या मोठी आहे आणि 38 ही पण संख्या मोठी आहे। बघा, 27 पण मोठी आहे आणि 38 पण मोठी आहे। मग आता मला एक गोष्ट सांगा, 27 आणि 38 मधली लहान संख्या कोणती आहे तर 27 ही लहान संख्या आहे। म्हणजेच काय तर 24 नंतर पुढच्या पायरीवर येईल 27 आणि मग आपल्याकडे एक संख्या राहते, ती कुठली? 38 ही संख्या राहते। आपण या ठिकाणी 38 ही संख्या लिहून घेऊ। आता हा झाला संख्येचा काय तर हा झाला संख्येचा चढता क्रम। काय आला? हा संख्येचा चढता क्रम। हा पण चढता क्रम आहे आणि हा पण चढता क्रम आहे, पण तुम्हाला समजावा यासाठी मी या ठिकाणी हा पायऱ्यांच्या स्वरूपामध्ये चढता क्रम लिहिलेला आहे। ही सर्वात लहान पायरी आहे, बरोबर?
म्हणून इथे आपण सर्वात लहान संख्या लिहिलेली आहे 24. त्यापेक्षा मोठी पायरी तिच्यावर आपण लिहिलेले 27 आणि त्यापेक्षा मोठी पायरी तिच्यावर लिहिलेले आपण 38. म्हणजेच काय तर चढता क्रम लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो. लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणाऱ्या क्रमाला चढता क्रम म्हणतात. बरोबर समजलं तुम्हाला? तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण संख्येचा चढता क्रम शिकलो. बरोबर. आता आपल्याला संख्येचा उतरता क्रम शिकायचा आहे. या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत? 36, 17 आणि 23. 36, 17 आणि 23 या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे? या संख्येचा कोणता क्रम लावायचा आहे? उतरता क्रम लावायचा आहे. आता उतरता क्रम म्हणजे सर्वप्रथम आपल्याला मोठी संख्या घ्यायची आहे आणि मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे त्यांचा क्रम लावायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? उतरता क्रम लावायचा आहे. आता या ज्या 3 संख्या दिलेल्या आहेत 36, 17 आणि 23 यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे सांगू शकता का तुम्ही? बरोबर, सर्वात मोठी संख्या 36 ही आहे. म्हणून आपण 36 वरती काट मारू आणि या ठिकाणी आपण 36 ही संख्या लिहू. त्यानंतर आता आपल्याकडे 2 संख्या राहिल्यात. कुठल्या कुठल्या? 17 आणि 23. आता 17 आणि 23 मधली मोठी संख्या कोणती आहे? 23. मग 23 वरती काट मारू आणि आपण 23 या ठिकाणी लिहू. आणि त्यानंतर आपल्याकडे एकमेव संख्या राहिली 17. ती 17 ही संख्या आपण या ठिकाणी लिहू. समजलं तुम्हाला? तर आता बघा हा काय झाला तर हा संख्येचा उतरता क्रम झाला. सर्वप्रथम आपण मोठी संख्या लिहिली, त्यानंतर छोटी संख्या लिहिली आणि त्यानंतर सर्वात छोटी म्हणजे सर्वात लहान संख्या आपण या ठिकाणी लिहिलेली आहे आणि उतरता क्रम लावलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी पायऱ्यांच्या सहाय्याने उतरता क्रम कसा लावतात ते बघूया. बघा यापूर्वी आपण क्रम कसा लावला होता? इकडून वरती क्रम लावत गेलो होतो, तो होता चढता क्रम. बरोबर. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे? उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे आपण सर्वात मोठी संख्या कुठे लिहायची आहे? या पायरीवर लिहायची. मग आता या दिलेल्या संख्यांमधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 36. म्हणून आपण या ठिकाणी 36 ही संख्या लिहून घेऊ. आता 36 नंतर लहान पण दिलेल्या इतर संख्येपेक्षा मोठी म्हणजेच काय तर 36 पेक्षा लहान कोणती संख्या आहे? 23 आणि 17. 36 पेक्षा हे दोनही संख्या लहान आहेत पण या 2 संख्यांमधली मोठी संख्या कोणती आहे? 23. म्हणून आपण या ठिकाणी 23 ही संख्या लिहूया. बरोबर. आणि आता आपल्याकडे एकमेव संख्या राहिली ती कुठली? 17. आपण या ठिकाणी 17 ही संख्या लिहूया. म्हणजेच काय तर आपण चढता क्रम लावता वेळे खालच्या पायरीकडून वरच्या पायरीकडे आपण काय करत असतो? क्रम लावत जातो आणि उतरता क्रम लावता वेळेस वरच्या पायरीकडून आपण खालच्या पायरीपर्यंत क्रम लावत असतो. हा झाला चढता उतरता क्रम. आता आपण कुठला क्रम बघितला? उतरता क्रम या ठिकाणी बघितलेला आहे. तर बघा या ठिकाणी मी काही संख्या घेतलेल्या आहे. तर त्या संख्यांचा आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे? चढता क्रम लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. आता चढता क्रम लावत असताना आपल्याला काय करायचं आहे? तर बघा आपल्याला सर्वात प्रथम कोणती संख्या घ्यायची? सर्वात लहान संख्या घ्यायची. कुठली? सर्वात लहान. मग 40, 31 आणि 54 यामधील सर्वात लहान संख्या कोणती आहे? बरोबर 31 या संख्येवर आपण काट मारूया आणि या ठिकाणी आपण 31 ही संख्या लिहून घेऊया. आता त्यानंतर 40 आणि 54 या 2 संख्या राहिल्या. यामधली लहान संख्या कोणती आहे? 40. बरोबर 40 ही लहान आहे. आणि त्यानंतर 40 वरती आपण काट मारून घेऊया. त्यानंतर कुठली संख्या राहिली? 54. मग आपण या ठिकाणी 54 ही संख्या लिहून घेऊया. बरोबर. आता हा झाला संख्येचा चढता क्रम. आता उतरता क्रम लावताना आपल्याला काय करायचं? चढत्या क्रमाच्या उलट दिशेने आपल्याला काय करायचं? क्रम लावायचा आहे. म्हणजेच काय चढता क्रम लावताना आपण सर्वात लहान संख्या पहिली लिहिली, नंतर त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी लिहिली. बरोबर. आता उतरता क्रम लावताना आपल्याला काय करायचं? सर्वात मोठी संख्या लिहायची. यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 54. मग आपण या ठिकाणी सर्वप्रथम 54 ही संख्या लिहून घेऊया. त्यानंतर दिलेल्या ज्या इतर 2 संख्या आहे 40 आणि 31 यामधली मोठी संख्या कोणती? 40. तर 40 ही संख्या आपण या ठिकाणी लिहून घ्या आणि राहिलेली 31 ही संख्या आपण या ठिकाणी लिहिली. आता या ठिकाणी बघा पहिले आपण चढता क्रम लावला. लहान संख्या त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी अशा लहानाकडून मोठ्या संख्येपर्यंत त्यांचा क्रम लावलेला आहे. तर उतरता क्रम लावत असताना आपण काय करायचं? जसं 31, 40, 54 लिहिलं तसं 54, 40, 31 या ठिकाणी लिहून घ्यायचे. बघा आपण इथं लिहिलं 54, 40, 31 म्हणजे चढता क्रम लावला की त्याच्या उलट आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. आता यानंतर बघा अजून एक उदाहरण या ठिकाणी दिलेले. अजून काही संख्या दिलेल्या आहे 38, 36 आणि 43. आता यामधील
सर्वात लहान संख्या कोणती आहे तर बघा यामध्ये सर्वात लहान संख्या 36 आहे. मग सर्वप्रथम आपण 36 ही संख्या या ठिकाणी लिहून घेऊया. आता 36 नंतर 38 आणि 43 ह्या दोन संख्या यातली लहान संख्या कोणती आहे 38 आहे. तर आपण या ठिकाणी 38 ही संख्या लिहून घेऊया आणि त्यानंतर आपल्याकडे एकमेव संख्या राहिली ती 43 या ठिकाणी आपण लिहून घेऊया. म्हणजे हा झाला काय तर हा झाला चढता क्रम. बरोबर. आता चढता क्रम तुम्हाला समजलेला आहे. आता उतरता क्रम लावायचा म्हणजे चढत्या क्रमाच्या उलट दिशेने उतरता क्रम लावायचा. मग तो कसा पहिले आपण 43 ही संख्या लिहायची, त्यानंतर 38 ही संख्या लिहायची आणि त्यानंतर 36 ही संख्या लिहायची. हा झाला संख्येचा उतरता क्रम. समजलं तुम्हाला. अजून एक गणित राहिलेलं आहे किंवा अजून एक उदाहरण दिलेलं आहे, काही संख्या दिलेल्या आहे त्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आणि उतरता क्रम लावायचा आहे. तर आता तुम्ही मला या संख्येचा सर्वप्रथम चढता आणि त्यानंतर उतरता क्रम लावून दाखवायचा आहे.